पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना सुरूच। सांगली, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, वसईत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार। बदलापूर प्रकरणी एसआयटीकडून 17 जणांची चौकशी। आरोपी अक्षय शिंदेच्या 2 पत्नींचा जबाब नोंदवला। मुख्याध्यापिका आणि 2 ट्रस्टींनी घटना कळूनही पोलिसांना माहिती दिली नसल्याचं समोर। महिलांवर हात टाकणाऱ्यांचं गुप्तांग छाटा। विकृतांना अद्दल घडवण्यासाठी अजित पवारांचा जालीम उपाय। मौयाच्या निषेध आंदोलनावरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची टीका। विरोधकांच्या तोंडाला काळी पट्टीच चांगली दिसते, फडणवीसांची टीका। बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात मौया नेत्यांचं आंदोलन। भाजपचंही आंदोलनाने प्रत्युत्तर। तर आंदोलनाची गरजच नव्हती, संजय शिरसाट यांचा घरचा आहे। बदलापूर घटनेविरोधात राज्यभरात मौयाचं निषेध आंदोलन। पुण्यामध्ये शरद पवार, मुंबईत उद्धव ठाकरे तर ठाण्यात नाना पटोलेंचं आंदोलन। महिलांवरचे अत्याचार खपवून घेणार नाही, पवारांचा इशारा। शिवसेना ठाकरे गटाला मुंबईमध्ये अधिक जागा देण्याबाबत काँग्रेस आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष सकारात्मक। ठाकरे गट 20 ते 22 तर काँग्रेस 13 ते 15 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती। मुंबईत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची 7 जागा लढण्याची तयारी। लवकरच महायुतीकडे प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती। लाडकी बहीणचा आणखी एखादा हप्ता मिळेल, सरकारकडे वाटायला पैसे आहेत कुठे, राज ठाकरेंचा टोला। तर लोकांना काम द्या, ठाकरेंचा सल्ला। आदित्य ठाकरेच काय, शिंदे फडणवीसांच्या मतदारसंघातही उमेदवार देणार। राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीसाठी निर्धार केला स्पष्ट। पुणे जिल्ह्यातल्या पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं। 4 पैकी एका प्रवाशाची प्रकृती गंभीर। मुंबईहून हैदराबादला जात होतं हेलिकॉप्टर। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी नवी पेन्शन योजना। 25 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार। युनिफाईड पेन्शन स्कीमला केंद्राची मंजुरी। नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पातळीत वाढ। गोदाकाठावरील मंदिरांना पाण्याचा वेढा, लहान मंदिरं पाण्याखाली। विश्रांतीनंतर राज्यात मुसळधार पावसाची हजेरी। रायगड जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट। अनेक ठिकाणी पाणी साचलं तर काही भागात शेतीचं पावसामुळे नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।